नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहूयात महाराष्ट्राच्या भूगोलचा परीक्षाभिमुख आढावा। चला तर मग सुरुवात करूयात। हा पहा महाराष्ट्राचा मॅप। आता पाहूयात महाराष्ट्राबद्दलची मूलभूत माहिती। द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली होती। त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे। आता पुढे पहा, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे। महाराष्ट्राची पर्यटन राजधानी ही छत्रपती संभाजीनगर ही आहे, तर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी ही कोल्हापूर आहे। आता पहा अक्षवृत्तीय विस्तार। महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 15°37' उत्तर ते 22°6' उत्तर अक्षांश आहे, तर रेखावृत्तीय विस्तार हा 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व रेखांश आहे। पुढे पहा महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी। दक्षिण उत्तर लांबी ही 700 किलोमीटर असून पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर आहे। यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिण उत्तर लांबीपेक्षा जास्त आहे। महाराष्ट्र राज्याला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्यामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश होतो। आता पाहूयात उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने पुढील 6 जिल्हे। पहिला आहे पालघर। पालघरला 102 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे। पुढे आहे ठाणे। ठाणे जिल्ह्याला 25 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। पुढे आहे बृहन्मुंबई। बृहन्मुंबईला 114 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। पुढे आहे रायगड। रायगड जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्यापुढे आहे रत्नागिरी। रत्नागिरीला 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्यापुढे आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। आता पाहूयात समुद्रकिनारा लाभलेले जिल्हे उतरत्या क्रमाने। सर्वाधिक समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला असून तो 237 किलोमीटर आहे। त्यानंतर आहे रायगड। रायगड या जिल्ह्याला 122 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्यानंतर आहे बृहन्मुंबई। बृहन्मुंबईला 114 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे। त्यानंतर आहे पालघर। पालघरला 102 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्यापुढे आहे ठाणे। ठाणे जिल्ह्याला 25 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे सर्वाधिक समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला असून सर्वात कमी समुद्रकिनारा हा ठाणे या जिल्ह्याला लाभलेला आहे। आता पहा महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ। महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो। भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिली 2 राज्य। पहिला क्रमांक आहे राजस्थानचा। राजस्थानचे क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर आहे। त्यानंतरचा क्रमांक आहे मध्य प्रदेशचा। मध्य प्रदेशचे क्षेत्रफळ हे 3,08,313 चौरस किलोमीटर आहे। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते, तर पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश
हे होते. महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू हा आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाल हा आहे. तर महाराष्ट्राचे राज्यफूल हे जारूल किंवा तामन हे आहे. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष हा आंबा हा आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू हे ब्लू मॉर्मॉन, यालाच रानपाकोळी असे म्हटले जाते, हे आहे. तर महाराष्ट्राचे राज्यगीत हे जय जय महाराष्ट्र माझा हे आहे. आता पहा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका हा जुन्नर आहे. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. तर महाराष्ट्रातील पहिला साक्षर तालुका पन्हाळा आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा आहे. तर महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य राधानगरी हे आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 26 जिल्हे होते. महाराष्ट्रामध्ये 355 अधिक 3 असे एकूण 358 तालुके आहेत. हे 3 तालुके म्हणजे मुंबई उपनगरमधील कुर्ला, बोरिवली व अंधेरी हे आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी 229 तालुके होते. महाराष्ट्राचे स्थान हे भारताच्या पश्चिमेस आहे. महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 4 प्रशासकीय विभाग होते. तर महाराष्ट्रामध्ये 5 प्रादेशिक विभाग आहेत. महाराष्ट्रामध्ये 534 शहरे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 266 शहरे होती. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत 43,665 खेडेगाव आहेत, जे की स्थापनेवेळी 38,867 खेडेगाव होते. सद्यस्थितीत 34 जिल्हा परिषदा आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 25 जिल्हा परिषदा होत्या. जिल्हा परिषद सदस्य संख्या ही 50 ते 75च्या दरम्यान असते. महाराष्ट्रामध्ये 351 पंचायत समित्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 295 पंचायत समित्या होत्या. महाराष्ट्रामध्ये 28,813 ग्रामपंचायत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 21,626 ग्रामपंचायत होत्या. ग्रामपंचायत सदस्य संख्या ही 7 ते 17च्या दरम्यान असते. महाराष्ट्रामध्ये 241 नगरपरिषदा आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 219 नगरपरिषदा होत्या. नगरपरिषद सदस्य संख्या ही 17 ते 65च्या दरम्यान असते. महाराष्ट्रामध्ये 128 नगरपंचायती आहेत. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 3 महानगरपालिका होत्या. महानगरपालिकांची सदस्य संख्या ही 65 ते 175च्या दरम्यान असते. महाराष्ट्रामध्ये 7 कटक मंडळे आहेत. ते पुढीलप्रमाणे: अहमदनगर, औरंगाबाद, देहू रोड, खडकी, पुणे, देवळाली आणि कामठी. आता पाहूया थोडक्यात पण महत्त्वाचे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर विधान परिषदेच्या 78 जागा आहेत. लोकसभेतील 48 जागा आहेत. तर राज्यसभेसाठी 19 जागा आहेत. आता पाहूयात महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा. शेजारील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश
व त्यांना लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमा. आता पहा, दादरा व नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश. याच्या दक्षिणेला पालघर हा जिल्हा आहे. पुढे पहा, गुजरात हे राज्य. गुजरात या राज्याला पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. आता पुढे पहा, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. आता पुढे पहा, छत्तीसगड हे राज्य. छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्रातील गोंदिया व गडचिरोली या 2 जिल्ह्याच्या सीमा लाभलेल्या आहेत. आता पुढे पहा, तेलंगणा. तेलंगणा या राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. पुढे पहा, कर्नाटक हे राज्य. कर्नाटक या राज्याला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. आता पुढे पहा, गोवा हे राज्य. गोवा या राज्याला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या एका जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे. आता पुढे पहा, सलग 2 राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची सीमा. सिंधुदुर्ग या जिल्ह्याला गोवा व कर्नाटक या राज्याची सीमा लाभलेली आहे. पालघर या जिल्ह्याला दादरा नगर हवेली व त्याचबरोबर गुजरात या राज्यांची सीमा लाभलेली आहे. नंदुरबार या जिल्ह्याला गुजरात व मध्य प्रदेश या राज्याची सीमा लाभलेली आहे. पुढे पहा, धुळे. धुळे या जिल्ह्याला गुजरात व मध्य प्रदेश या जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. पुढे पहा, गोंदिया. गोंदिया या जिल्ह्याला मध्य प्रदेश व छत्तीसगड या जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे. पुढे आहे गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्याला छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांची सीमा लाभलेली आहे. पुढे आहे नांदेड. नांदेड या जिल्ह्याला तेलंगणा व कर्नाटक या राज्यांची सीमा लाभलेली आहे. आता पाहूयात महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमांच्या दिशा व जिल्हे. वायव्य दिशेला पालघर जिल्ह्यातील दमणगंगा नदी आहे. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ डोंगर व पुढे नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील गाळणा व अक्राणी टेकड्या या आहेत. आता पुढे पहा, उत्तरेला अमरावती जिल्ह्यातील गावितगड टेकड्या व सातपुडा पर्वतरांगा आहेत. तर ईशान्य दिशेला गोंदिया जिल्ह्यातील दरकेसा डोंगर आहे. आता पुढे पहा, पूर्व दिशा. पूर्व दिशेला गडचिरोली जिल्ह्यातील चिरोली, गायखुरी, सुरजागड, भामरागड या टेकड्या लागून आहेत. पुढे पहा, दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला कोल्हापूर जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेकुल नदी या आहेत. आता पुढे पहा, पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला कोकणातील सर्व जिल्ह्यांना अरबी समुद्र लागून आहे. आता पुढे पहा, 1960 मध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग व 26 जिल्हे होते. ते पुढील प्रमाणे. आता पहा, कोकण विभाग.
कोकण विभागामध्ये 4 जिल्हे होते: बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा व रत्नागिरी. आता पुढे पहा पुणे विभाग. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे व जळगाव हे जिल्हे होते. आता पुढे पहा औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागामध्ये पुढील 5 जिल्हे होते: औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद व नांदेड. आता पुढे पहा नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा, अमरावती, बुलढाणा, अकोला व यवतमाळ हे जिल्हे होते. आता पहा जिल्ह्यांची पुनर्रचना. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला. पुढे पहा 1 मे 1981 रोजी औरंगाबाद या जिल्ह्याचं विभाजन होऊन जालना हा नवीन जिल्हा निर्माण झाला. पुढे पहा 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद या जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्हा निर्माण झाला. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला. 4 ऑक्टोबर 1990 रोजी बृहन्मुंबई या जिल्ह्याचं विभाजन होऊन मुंबई उपनगर हा जिल्हा निर्माण झाला. आता पुढे पहा 1 जुलै 1998 रोजी अकोला या जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण झाला. पुढे 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा निर्माण झाला. 1 मे 1999 रोजी परभणी या जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला. आता पुढे पहा 1 मे 1999 रोजी भंडारा या जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण झाला. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे या जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता पहा प्रादेशिक विभाग. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. ते पुढीलप्रमाणे: कोकण प्रादेशिक विभाग, याचं क्षेत्रफळ 30,728 चौरस किलोमीटर आहे. पुढील प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र, ज्याचं क्षेत्रफळ 89,853 चौरस किलोमीटर आहे. पुढील प्रादेशिक विभाग आहे खानदेश, याचं क्षेत्रफळ 24,915 चौरस किलोमीटर आहे. पुढील प्रादेशिक विभाग आहे मराठवाडा, याचं क्षेत्रफळ 64,813 चौरस किलोमीटर आहे. पुढील प्रादेशिक विभाग आहे विदर्भ, याचं क्षेत्रफळ 97,404 चौरस किलोमीटर आहे. आता पहा क्षेत्रफळानुसार प्रादेशिक विभागांचा चढता क्रम. पहिला क्रमांक आहे खानदेश. खानदेशचे क्षेत्रफळ 24,915 चौरस किलोमीटर आहे. पुढे आहे कोकण. कोकणचे क्षेत्रफळ 30,728 चौरस किलोमीटर आहे. पुढील प्रादेशिक विभाग आहे मराठवाडा. मराठवाड्याचं क्षेत्रफळ 64,813 चौरस किलोमीटर आहे. पुढील प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 89,853 चौरस किलोमीटर आहे. पुढील प्रादेशिक विभाग आहे
विदर्भ. विदर्भाचं क्षेत्रफळ 97,404 चौरस किलोमीटर आहे. आता पाहूयात जिल्ह्यांच्या संख्येनुसार प्रादेशिक विभागांचा चढता क्रम. पहिला क्रमांक लागतो खानदेश. खानदेशामध्ये 3 जिल्हे आहेत. पुढे आहे कोकण. कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत. पुढील प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुढील प्रादेशिक विभाग आहे मराठवाडा. मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुढील प्रादेशिक विभाग आहे विदर्भ. विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. आता पाहूयात तालुक्यांच्या संख्येनुसार प्रादेशिक विभागांचा चढता क्रम. पहिला क्रमांक लागतो खानदेश. खानदेशामध्ये 25 तालुके आहेत. पुढील क्रमांक आहे कोकण. कोकणामध्ये 47+3 असे एकूण 50 तालुक्यांचा समावेश होतो. पुढील प्रादेशिक विभाग आहे मराठवाडा. मराठवाड्यामध्ये 76 तालुके आहेत. पुढील प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 87 तालुके आहेत. पुढील प्रादेशिक विभाग आहे विदर्भ. विदर्भामध्ये 120 तालुके आहेत. आता पुढे पहा महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग 3 आहेत. पहिला आहे कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत व महाराष्ट्र पठार. आता पहा प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते पुढील प्रमाणे: कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग. आता पाहूयात क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम. त्यामध्ये पहिला क्रमांक लागतो छत्रपती संभाजीनगरचा. छत्रपती संभाजीनगरचे क्षेत्रफळ 64,813 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर आहे नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 57,493 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागाचा क्रमांक लागतो. पुणे प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 57,275 चौरस किलोमीटर आहे. त्यापुढे नागपूर प्रशासकीय विभागाचा क्रमांक लागतो. नागपूर प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 51,377 चौरस किलोमीटर आहे. त्यापुढे अमरावती प्रशासकीय विभागाचा नंबर लागतो. अमरावती प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 46,027 चौरस किलोमीटर एवढे आहे. त्यानंतर शेवटचा क्रमांक लागतो कोकण प्रशासकीय विभागाचा. कोकण प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 30,728 चौरस किलोमीटर आहे. यामध्ये महत्त्वाची बाब लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तर सर्वात लहान प्रशासकीय विभाग म्हणजे कोकण. आता पाहूयात जिल्ह्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम. यामध्ये पहिला क्रमांक लागतो छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचा. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. त्यापुढील क्रमांक लागतो कोकण विभागाचा. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे आहेत. पुढील क्रमांक लागतो नागपूर या प्रशासकीय विभागाचा. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आहेत. आता त्यापुढे अमरावती, पुणे व नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत.
आता पाहूयात तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम। यामध्ये पहिला क्रमांक लागतो छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचा। या विभागामध्ये 76 तालुके आहेत। पुढील क्रमांक लागतो नागपूर या प्रशासकीय विभागाचा। नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये 64 तालुके आहेत। त्यापुढील क्रमांक लागतो पुणे विभागाचा। पुणे या प्रशासकीय विभागामध्ये 58 तालुके आहेत। त्यापुढील क्रमांक लागतो अमरावती या प्रशासकीय विभागाचा। अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये 56 तालुके आहेत। त्यापुढील क्रमांक लागतो नाशिक या प्रशासकीय विभागाचा। नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये 54 तालुके आहेत। त्यापुढील क्रमांक लागतो कोकण या प्रशासकीय विभागाचा। कोकण या प्रशासकीय विभागामध्ये 47 + 3 असे एकूण 50 तालुके आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तालुक्याच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगर आहे, तर सर्वात लहान प्रशासकीय विभाग हा कोकण आहे। आता पाहूयात छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग। या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 64,813 चौरस किलोमीटर असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 21.07% क्षेत्र या प्रशासकीय विभागाने व्यापलेले आहे। या प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो। ते पुढीलप्रमाणे। पहिला आहे बीड। बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,693 चौरस किलोमीटर असून यामध्ये 11 तालुके आहेत। पुढील जिल्हा आहे नांदेड। नांदेड या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,528 चौरस किलोमीटर असून यामध्ये 16 तालुके आहेत। पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,107 चौरस किलोमीटर असून यामध्ये एकूण 9 तालुके आहेत। पुढील जिल्हा आहे जालना। या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,718 चौरस किलोमीटर असून यामध्ये 8 तालुक्यांचा समावेश होतो। पुढील जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,569 चौरस किलोमीटर असून यामध्ये एकूण 8 तालुके आहेत। पुढील जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,157 चौरस किलोमीटर असून यामध्ये 10 तालुक्यांचा समावेश होतो। पुढील जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ 6,517 चौरस किलोमीटर असून यामध्ये 9 तालुक्यांचा समावेश होतो। पुढील जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4,524 चौरस किलोमीटर असून यामध्ये 5 तालुक्यांचा समावेश होतो। आता पाहूयात छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरता क्रम। पहिला क्रमांक लागतो बीड जिल्ह्याचा। बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,693 चौरस किलोमीटर आहे। त्यापुढील क्रमांक लागतो नांदेड जिल्ह्याचा। नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 10,528 चौरस किलोमीटर आहे। त्यापुढील क्रमांक लागतो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा। या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,107 चौरस किलोमीटर आहे। त्यापुढील क्रमांक लागतो जालना जिल्ह्याचा। जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,718 चौरस किलोमीटर आहे। त्यापुढील क्रमांक लागतो धाराशिव जिल्ह्याचा। धाराशिव जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,569 चौरस किलोमीटर आहे। त्यापुढील क्रमांक लागतो लातूर जिल्ह्याचा। लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,157 चौरस किलोमीटर आहे। त्यापुढील क्रमांक लागतो परभणी जिल्ह्याचा। परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 6,517 चौरस किलोमीटर आहे। त्यापुढील क्रमांक लागतो हिंगोली जिल्ह्याचा। हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4,524 चौरस किलोमीटर आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने
बीड हा सर्वात मोठा जिल्हा आहे, तर हिंगोली हा सर्वात लहान जिल्हा आहे. आता पहा, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील दिशेनुसार तालुके. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाच्या उत्तरेला सोयगाव हा तालुका आहे, तर दक्षिणेला उमरगा हा तालुका आहे. पश्चिम दिशेला वैजापूर हा तालुका आहे, तर पूर्व दिशेला किनवट हा तालुका आहे. आता पुढे पहा, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागास घड्याळाच्या काट्याप्रमाणे लाभलेल्या सीमा. उत्तरेस जळगाव हा जिल्हा आहे, त्यानंतर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, तेलंगणा हे राज्य, कर्नाटक राज्य, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या जिल्हे व राज्यांच्या सीमा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागास लागून आहेत. आता पाहूया पुढील प्रशासकीय विभाग. पुढील प्रशासकीय विभाग आहे नाशिक. नाशिक या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 64,813 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 18.70% भाग या प्रशासकीय विभागाने व्यापला आहे. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत, ते पुढील प्रमाणे. पहिला आहे अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 17,048 चौरस किलोमीटर असून यामध्ये 14 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,530 चौरस किलोमीटर असून यामध्ये 15 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 11,765 चौरस किलोमीटर असून यामध्ये 15 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे धुळे. धुळे जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 8,095 चौरस किलोमीटर असून यामध्ये 4 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 5,555 चौरस किलोमीटर असून यामध्ये 6 तालुके आहेत. आता पाहूयात नाशिक या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळांच्या दृष्टीने उतरता क्रम. यामध्ये पहिला क्रमांक लागतो अहमदनगर जिल्ह्याचा. अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 17,048 चौरस किलोमीटर आहे. पुढील क्रमांक लागतो नाशिक जिल्ह्याचा. नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 15,530 चौरस किलोमीटर आहे. पुढील क्रमांक लागतो जळगाव जिल्ह्याचा. जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 11,765 चौरस किलोमीटर आहे. पुढील क्रमांक लागतो धुळे जिल्ह्याचा. धुळे जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 8,095 चौरस किलोमीटर आहे. पुढील क्रमांक लागतो नंदुरबार जिल्ह्याचा. नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 5,055 चौरस किलोमीटर आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरता क्रमानुसार अहमदनगर जिल्ह्याचा पहिला क्रमांक तर नंदुरबार जिल्ह्याचा शेवटचा क्रमांक लागतो. आता पुढे पहा, नाशिक प्रशासकीय विभागातील दिशेनुसार तालुके. नाशिक प्रशासकीय विभागाच्या उत्तरेला धडगाव अक्राणी हा तालुका आहे, तर दक्षिण दिशेस कर्जत हा तालुका आहे. नाशिक प्रशासकीय विभागाच्या पूर्वेस मुक्ताईनगर हा तालुका असून पश्चिमेस त्र्यंबकेश्वर हा तालुका आहे. आता पुढे पहा, नाशिक प्रशासकीय विभागास घड्याळाच्या काट्याप्रमाणे लाभलेल्या जिल्हा व राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे. नाशिक प्रशासकीय विभागाच्या उत्तरेस मध्य प्रदेश या राज्याची सीमा आहे. त्यानंतर घड्याळाच्या काट्याप्रमाणे बुलढाणा, जालना,
छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे, ठाणे व पालघर या जिल्हा त्याचबरोबर राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. आता पाहूया पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 57,275 चौरस किलोमीटर असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 18.60% भाग पुणे या प्रशासकीय विभागाने व्यापला आहे. यामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ते पुढीलप्रमाणे. पहिला आहे पुणे. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,643 चौरस किलोमीटर असून यामध्ये 14 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14,895 चौरस किलोमीटर असून यामध्ये 11 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,480 चौरस किलोमीटर असून यामध्ये 11 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे सांगली. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8,572 चौरस किलोमीटर असून यामध्ये 10 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,685 चौरस किलोमीटर असून यामध्ये 12 तालुके आहेत. आता पाहूया पुणे प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरता क्रम. यामध्ये पहिला क्रमांक लागतो पुणे जिल्ह्याचा. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,643 चौरस किलोमीटर आहे. त्यापुढील क्रमांक लागतो सोलापूर जिल्ह्याचा. सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14,895 चौरस किलोमीटर आहे. त्यापुढे क्रमांक लागतो सातारा जिल्ह्याचा. सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,480 चौरस किलोमीटर आहे. त्यापुढील क्रमांक लागतो सांगली जिल्ह्याचा. सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8,572 चौरस किलोमीटर आहे. त्यापुढील क्रमांक लागतो कोल्हापूर जिल्ह्याचा. कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,685 चौरस किलोमीटर आहे. पुणे या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास पुणे हा जिल्हा सर्वात मोठा तर कोल्हापूर हा जिल्हा सर्वात लहान आहे. आता पहा पुणे प्रशासकीय विभागास दिशेनुसार तालुके. पुणे प्रशासकीय विभागाच्या उत्तरेला जुन्नर हा तालुका आहे, तर दक्षिण दिशेस चंदगड हा तालुका आहे. पुणे प्रशासकीय विभागाच्या पूर्वेस अक्कलकोट हा तालुका आहे, तर पश्चिमेस मावळ हा तालुका आहे. आता पुढे पहा पुणे प्रशासकीय विभागास घड्याळाच्या काट्याप्रमाणे लाभलेल्या जिल्हा व राज्यांच्या सीमा. उत्तरेस अहमदनगर असून पुढे धाराशिव, कर्नाटक राज्य, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे इत्यादी जिल्हा व राज्यांच्या सीमा पुणे प्रशासकीय विभागास लागून आहेत. पुढील प्रशासकीय विभाग आहे नागपूर. नागपूर या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 51,377 चौरस किलोमीटर असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 16.69% भाग या प्रशासकीय विभागाने व्यापलेला आहे. या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. ते पुढीलप्रमाणे. पहिला आहे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14,412 चौरस किलोमीटर असून या जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ
11,443 चौरस किलोमीटर असून या जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे नागपूर. नागपूर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,892 चौरस किलोमीटर असून यामध्ये 14 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे वर्धा. वर्धा या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 6,309 चौरस किलोमीटर असून यामध्ये 8 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,425 चौरस किलोमीटर असून यामध्ये 8 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे भंडारा. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 3,896 चौरस किलोमीटर असून यामध्ये 7 तालुके आहेत. आता पुढे पहा नागपूर या प्रशासकीय विभागामधील जिल्ह्यांचा क्षेत्रफळांच्या दृष्टीने उतरता क्रम. पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14,412 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 11,443 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे नागपूर. नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,892 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे वर्धा. वर्धा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 6,309 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,425 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे भंडारा. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 3,896 चौरस किलोमीटर आहे. नागपूर या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळांच्या दृष्टीने विचार केला असता गडचिरोली हा सर्वात मोठा जिल्हा तर भंडारा हा सर्वात लहान जिल्हा आहे. आता पुढे पहा नागपूर प्रशासकीय विभागातील दिशेनुसार तालुके. नागपूर प्रशासकीय विभागाच्या उत्तरेस रामटेक हा तालुका आहे तर दक्षिणेस शिरोंचा हा तालुका आहे. नागपूर प्रशासकीय विभागाच्या पूर्वेस भामरागड हा तालुका आहे तर पश्चिमेस आष्टी हा तालुका आहे. आता पुढे पहा नागपूर प्रशासकीय विभागास घड्याळाच्या काट्याप्रमाणे लाभलेल्या राज्य व जिल्ह्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे. नागपूर प्रशासकीय विभागाच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. त्यापुढे छत्तीसगड, तेलंगणा, यवतमाळ व अमरावती या राज्य व जिल्ह्यांच्या सीमा नागपूर प्रशासकीय विभागास घड्याळाच्या काट्याप्रमाणे लाभलेल्या आहेत. आता पुढे पहा अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 46,027 चौरस किलोमीटर असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 14.95% क्षेत्र अमरावती प्रशासकीय विभागाने व्यापलेले आहे. या प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे असून 56 तालुके आहेत. 5 जिल्हे पुढीलप्रमाणे. पहिला आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्याचे क्षेत्रफळ 13,582 चौरस किलोमीटर असून त्यामध्ये 16 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ 12,210 चौरस किलोमीटर असून अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,661 चौरस किलोमीटर असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,429 चौरस किलोमीटर असून अकोला जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे वाशिम. वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,145 चौरस किलोमीटर असून वाशिम जिल्ह्यामध्ये
एकूण 6 तालुके आहेत. आता पुढे पहा, अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळांच्या दृष्टीने उतरता क्रम. यामध्ये पहिला क्रमांक लागतो यवतमाळ जिल्ह्याचा. यवतमाळ जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 13,582 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ 12,210 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,661 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,429 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 5,145 चौरस किलोमीटर आहे. अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला असता यवतमाळ जिल्हा हा सर्वात मोठा, तर वाशिम जिल्हा सर्वात लहान आहे. आता पुढे पहा, अमरावती प्रशासकीय विभाग तालुक्याच्या दिशेनुसार. अमरावती प्रशासकीय विभागाच्या उत्तरेला चिखलदरा हा तालुका आहे, तर दक्षिण दिशेस उमरखेड हा तालुका आहे. अमरावती प्रशासकीय विभागाच्या पूर्वेस वणी हा तालुका आहे, तर पश्चिमेस बुलढाणा हा तालुका आहे. आता पुढे पहा, अमरावती प्रशासकीय विभागास घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे लाभलेल्या राज्य व जिल्ह्याच्या सीमा. उत्तर दिशेला आहे मध्य प्रदेश. त्यानंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, तेलंगणा राज्य, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व जळगाव इत्यादी राज्य व जिल्ह्यांच्या सीमा अमरावती प्रशासकीय विभागास लागून आहेत. पुढील विभाग आहे कोकण. कोकण या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ 30,724 चौरस किलोमीटर असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% भाग हा कोकण या प्रशासकीय विभागाने व्यापलेला आहे. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे आहेत. ते पुढीलप्रमाणे. पहिला आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8,208 चौरस किलोमीटर असून यामध्ये 9 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे रायगड. रायगड या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,152 चौरस किलोमीटर असून यामध्ये 15 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे पालघर. पालघर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,344 चौरस किलोमीटर असून यामध्ये 8 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,207 चौरस किलोमीटर असून यामध्ये 8 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे ठाणे. ठाणे या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4,214 चौरस किलोमीटर असून यामध्ये 7 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 446 चौरस किलोमीटर असून यामध्ये 3 तालुके आहेत. पुढील जिल्हा आहे मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर आहे. आता पाहूया कोकण या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळांच्या दृष्टीने उतरता क्रम. यामध्ये पहिला क्रमांक लागतो रत्नागिरी जिल्ह्याचा. रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8,208 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे रायगड. रायगड या जिल्ह्याचे क्षेत्रफळ
7152 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे पालघर. पालघर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5344 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5207 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे ठाणे. ठाणे या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौरस किलोमीटर आहे. पुढील जिल्हा आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 446 चौरस किलोमीटर आहे. आता पुढील जिल्हा आहे मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर आहे. कोकण या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांच्या क्षेत्रफळांच्या दृष्टीने विचार केला असता रत्नागिरी हा सर्वात मोठा जिल्हा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. आता पुढे पहा कोकण प्रशासकीय विभाग तालुक्याच्या दिशेनुसार. कोकण प्रशासकीय विभागाच्या उत्तरेला तलासरी हा तालुका आहे, तर दक्षिण दिशेस दोडामार्ग हा तालुका आहे. कोकण प्रशासकीय विभागाच्या पूर्वेस डहाणू हा तालुका आहे, तर पश्चिम दिशेस मुरबाड हा तालुका आहे. आता पुढे पहा कोकण प्रशासकीय विभागास घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे लाभलेल्या राज्य व जिल्ह्याच्या सीमा. कोकण प्रशासकीय विभागाच्या उत्तरेस गुजरात हे राज्य आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्य व जिल्ह्याच्या सीमा कोकण प्रशासकीय विभागास लागून आहेत. आता पाहूया जिल्हा व सारख्या नावाची तालुके. खेड तालुका. खेड तालुका पुणे जिल्हा त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पुढील तालुका आहे शिरूर. शिरूर तालुका पुणे जिल्हा त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पुढील तालुका आहे कळंब. कळंब तालुका हा धाराशिव जिल्हा त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पुढील तालुका आहे कारंजा. कारंजा हा तालुका वाशिम जिल्हा त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पुढील तालुका आहे शेलू. शेलू हा तालुका परभणी जिल्हा त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पुढील तालुका आहे नांदगाव. नांदगाव हा तालुका अमरावती जिल्हा त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पुढील तालुका आहे कर्जत. कर्जत हा तालुका रायगड जिल्हा त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पुढील तालुका आहे मालेगाव. मालेगाव हा तालुका वाशिम जिल्हा त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. आता पाहूयात जिल्हा व सारख्या उच्चाराचे तालुके. नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुका आहे, तर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुका आहे, तर नांदेडमध्येच मुखेड तालुका सुद्धा आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड तालुका आहे, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुका आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा तालुका आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट तालुका आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा तालुका आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी तालुका आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका आहे, तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुका आहे, तर नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ तालुका आहे. जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुका आहे, तर अकोला जिल्ह्यामध्ये पातूर तालुका आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुका आहे, तर पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा तालुका आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुका आहे, तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुका आहे. आता पाहूया महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे व सर्वात लहान 5 जिल्हे. सुरुवातीस पाहूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे 5 जिल्हे. पहिला क्रमांक लागतो अहमदनगर जिल्ह्याचा, दुसरा क्रमांक लागतो पुणे जिल्ह्याचा, तिसरा क्रमांक लागतो नाशिक जिल्ह्याचा, चौथा क्रमांक लागतो सोलापूर जिल्ह्याचा, तर पाचवा क्रमांक लागतो गडचिरोली जिल्ह्याचा. आता पाहूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान 5 जिल्हे. यामध्ये 36वा क्रमांक लागतो मुंबई शहर या जिल्ह्याचा, 35वा क्रमांक लागतो मुंबई उपनगर या जिल्ह्याचा, 34वा क्रमांक लागतो भंडारा जिल्ह्याचा, 33वा क्रमांक लागतो ठाणे जिल्ह्याचा, तर 32वा क्रमांक लागतो हिंगोली जिल्ह्याचा. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. आता पहा महाराष्ट्रातील जिल्हे व त्या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये 3 तालुके आहेत. धुळे या जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहेत. हिंगोली या जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत. आता पहा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत. वाशिम या जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत. अकोला या जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत. भंडारा या जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत. ठाणे या जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत. आता पुढे पहा पालघर या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. जालना या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. धाराशिव या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. वर्धा या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. आता पुढे पहा गोंदिया या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. परभणी या जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. लातूर या जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. आता पुढे पहा सांगली या जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. सातारा या जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. सोलापूर या जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. बीड या जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. पुढे पहा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. पुणे या जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. नागपूर या जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. पुढे पहा अमरावती या जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. जळगाव या जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. नाशिक या जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. रायगड या जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. नांदेड या जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. थोडक्यात पण महत्त्वाचे महाराष्ट्रातील सर्वात कमी म्हणजे एकही तालुका नसलेला जिल्हा म्हणजे मुंबई शहर.
तर महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ व नांदेड हे होय. आता पाहूयात महाराष्ट्रातील महत्त्वाची धरणे. जायकवाडी धरण. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असून ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे माजलगाव. माजलगाव धरण हे शिंदफणा नदीवर असून ते बीड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे सिद्धेश्वर. सिद्धेश्वर हे धरण दक्षिण पूर्णा नदीवर असून ते हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे येलदरी. येलदरी हे धरण दक्षिण पूर्णा नदीवर असून ते परभणी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे बिंदुसरा. बिंदुसरा हे धरण बिंदुसरा नदीवर असून ते बीड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे भाटघर. भाटघर हे धरण वेळवंडी या नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे तिल्लारी. तिल्लारी हे धरण तिल्लारी नदीवर असून ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे वीर. वीर हे धरण नीरा नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे पानशेत. पानशेत हे धरण अंबी नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे गंगापूर. गंगापूर हे धरण गोदावरी नदीवर असून ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे राधानगरी. राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर असून ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे खडकवासला. खडकवासला हे धरण मुठा या नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे भंडारदरा. भंडारदरा हे धरण प्रवरा या नदीवर असून ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे धोम. धोम हे धरण कृष्णा या नदीवर असून ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे उजनी. उजनी हे धरण भीमा या नदीवर असून ते सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे अनेर. अनेर हे धरण अनेर या नदीवर असून ते धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे इटियाडोह. इटियाडोह हे धरण गाडवी या नदीवर असून ते गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे पैनगंगा. पैनगंगा हे धरण पैनगंगा नदीवर असून ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे नळगंगा. नळगंगा हे धरण नळगंगा या नदीवर असून ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे तोतलाडोह. तोतलाडोह हे धरण पेंच या नदीवर असून ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे अडाण. अडाण हे धरण अडाण या नदीवर असून ते वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे तानसा. तानसा हे धरण तानसा या नदीवर असून ते ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे चाणकपूर. चाणकपूर हे धरण गिरणा या नदीवर असून ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे कोयना. कोयना हे धरण कोयना या नदीवर असून ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे चांदोली. चांदोली हे धरण वारणा या नदीवर असून ते सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे दारणा. दारणा हे धरण दारणा या नदीवर असून ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील धरण आहे मुळशी. मुळशी हे धरण मुळा या नदीवर असून ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतरचा महाराष्ट्राच्या भूगोलचा दुसरा भाग आपल्यासाठी लवकरच घेऊन येणार आहोत. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.